नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट फॉर द कंट्री मोहीम कोणासोबत सुरू केलेली आहे? तर ऑप्शन नंबर ए, शिक्षण मंत्रालयासोबत निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट फॉर द कंट्री मोहीम सुरू केलेली आहे। तर पहा पुढचा प्रश्न। बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन नंबर बी, पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न। कोणत्या मंत्रालयाने स्वयं प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे? तर ऑप्शन नंबर बी, शिक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पहा पुढचा प्रश्न। जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर ऑप्शन नंबर डी, 3 मार्च या दिवशी जागतिक वन्य दिवस साजरा करण्यात येत असतो। तर या वर्षीचा जागतिक वन्य दिवसाची थीम काय आहे? तर कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट, एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन। तर ही या 2024च्या जागतिक वन्यजीव दिवसाची थीम आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, दलजीत सिंग चौधरी यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। हिमबिबट्याच्या अहवालानुसार भारतात एकूण हिमबिबट्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन नंबर सी, 718 इतकी हिमबिबट्यांची संख्या 2024च्या अहवालानुसार नोंदवण्यात आलेली आहे। तर पहा, भारतातील एकूण बिबटे किती आहेत? तर 13,874 आणि तीच 2018 मध्ये 12,852 इतके होते। तर पहा, मध्य प्रदेश या राज्यात 3,907, महाराष्ट्रात 1,985, कर्नाटकमध्ये 1,879, तामिळनाडूमध्ये 1,070 इतकी बिबट्यांची संख्या आहे। आणि भारतामध्ये हिमबिबट्यांची संख्या किती? तर 718, लडाखमध्ये 477, उत्तराखंडमध्ये 124, हिमाचलमध्ये 51 इतकी संख्या आहे। आणि तर भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती? तर 3,167, मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त आहे तर 785, कर्नाटकमध्ये 563 आणि तामिळनाडूमध्ये 560 इतकी वाघांची संख्या आहे। तर मित्रांनो, पाहूयात पुढचा प्रश्न। भारतातील सर्वात मोठ्या सोलर बॅटरी प्रोजेक्टचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन नंबर डी, छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या सोलर बॅटरी प्रोजेक्टचं अनावरण करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न। आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यात येत असतो। तर 2024च्या आर्थिक साक्षरता सप्ताहाची थीम काय होती? तर मेक अ राईट स्टार्ट, बिकम फायनान्शियली स्मार्ट। तर 2016 पासून आरबीआयने सातत्याने आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यासाठी सुरुवात केली आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी। भारताने कोणत्या नदीवर धरण बांधून पाकिस्तानला जाणारे पाणी हे रोखलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता। आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।